किरण, काय हो? अरे तू कधी बोलणार तुझ्या भावाला? अहो तुम्ही परत तिकडेच आले का? अरे तिकडे झाले म्हणजे हिस्सा आहे तुझा, तू घेणं गरजेचं आहे आणि मला गरज आहे त्याची. अहो पण मी कसा हिस्सा मागू त्याला? कसं मागू म्हणजे तुझा अधिकार नाही का? अहो हाय अधिकार, पण त्याने आधीच आपलं लग्न एवढं थाटामाटात लावून दिलं आणि त्याच्यात त्याला म्हणायचं का तू हिस्सा दे? आपल्याला गाडी पण दिली ना त्यांनी लग्न. ए, तू मला ती छानपणे शिकवणार आहे का? अहो तुला जेवढं सांगितलं तेवढं कर, लय नवऱ्याच्या पुढे जायचं नाही. अहो तसं नाही म्हणत मी, पण मी कसं मला नाही बरोबर वाटतो. हे बरोबर वाटत नाही ना, मग तू इथे राहू नको. मग तुला पटतंय का? राहू नको म्हणजे? मग तुझा हिस्सा आहे, तुला मागायला काय अडचण आहे? मी म्हणतो म्हणून मागायचं, बाकीचं वाढव काय बोलायचं नाही. अहो तुमच्या बहिणीला दिलं असतं. अय, जेवढं सांगितलं तेवढं कर, माझ्या बहिणीच नको काढू इथं. हिस्सा माग म्हणजे मागच, परत सांगितलं नाही म्हणशील. हॅलो. हॅलो हा बोल ना तायडे. दादा, कुठं आहे तू? या काय इकडं राहणार आहे का ग? घरी आहे ना, इकडं माझ्याकडं. अगं काय झालं काय पण? बोलायचं होतं जरा, ये घरी तू. अगं पण झाले काय नेमकं? तू रडती का? तू घरी ये आधी, मला बाकी माहिती नाही, लवकर ये. बरं बरं, आलो आलो, थांब. हा. तायडे. हो या की आतमध्ये मेवणी बा. अहो काय झालं दाजी? ताईचा फोन आलता, म्हणजे लवकर निघून ये इकडं, काहीतरी महत्वाचं काम आहे. हा, महत्वाचंच काम आहे, सांगा ना. ते किरण, ए किरण. अहो दाजी येताना काय आणलं पण नाही, त्यामुळं म्हणलं काय गडबडे बघावं पटकन जाऊन. नाही काय नाही, काय नाही आणलं तरी चालते. काय झालं बोल, काय म्हणते तू? मी नाही, तेच सांगते तुला. अगं सांग की तू. नाही तुम्हीच बोला आता. अहो दाजी, ती काय तुम्ही काय, दोघं सारखीच, मला बोला. काय नाही, ज्योतीचा हिस्सा आहे ना, तेवढा द्या तिला, जरा गरज होती. हिस्सा म्हणजे घरातला का वावरातला? कुठलाही जो येतो त्याच्या वाटेल ते देऊन टाका. अहो एवढंच ना दाजी, मग त्यासाठी फोन करून काय बोलवायची गरज होती? अहो कधी तुम्ही आले असते चक्कर मारायला, चक्कर मारता मारता बोलले असते तरी झालं असतं, त्यात काय एवढं? अहो बहीण काय मी काय, आम्ही काय वेगळे आहे का? देऊन टाकला हिस्सा, चला. आणि हिस्सा काय मागताय, जे आहे ते तिचंच आहे. अहो बहिणींना केल्याने काय कमी पडत नाही दाजी आम्हाला. उलट आहे ना, माझीच इच्छा होती की ताईसाठी काहीतरी करावं, एखादं मोठं काम निघलं तर तिला मदत करावी. चालतंय, त्याला काय. अहो घरी नाहीतरी कोणी आई वडील गेल्यापासून मी आणि माझी बायको आणि तिच्यानंतर माझी बहीण तरी माझ्यासाठी. हिस्साच म्हणत असाल ना तुम्ही, देऊन टाकलं, चला. काय पाहिजे ना ताई, हक्काने मागून घे, तुझंच घर आहे, लाजू नको. आणि मी काय कोणाच्या परक्यासाठी नाही करत आहे, माझ्या बहिणीसाठीच करतोय. मला नाही पाहिजे काही दादा. अहो मला वाटलं की तुम्ही काही देणार नाही तिला, म्हणून मी तिच्या मागं टोमणं लावलं होतं की हिस्सा माग म्हणून. कसं आहे, माझ्या व्यवसायात जरा मला नुकसान झालं आणि जर ते नुकसान भरपाई भरून काढायची म्हणून मी तिला हिस्सा माग म्हणून मागं लागलो होतो. पण मला काय माहीत तुमच्या मनात काहीच वाईट नाही म्हणून सहज देऊन टाकलं तुम्ही. अहो दाजी, व्यवसाय म्हणल्यावर चालायचं, चढ उतार होतच राहतात. मग तुम्हाला व्यवसायात पैशाची अडचण होती ना, हक्काने मला बोलता आलं असतं की तुम्हाला. बरं दाजींचं जाऊ दे, मानाने मोठे आहेत माझ्यापेक्षा, तुला नाही बोलता आलं का? अगं सरळ एक फोन करायचा ना, भाऊ कशासाठी आहे? आडी अडचणीत बहिणींना मदत करायलाच आहे ना. आणि काय माघारी पैसे मागितले असते का मी? अरे ओवाळणी टाकली माझ्या बहिणीवरनं, चल सोडून दिले असते. एक फोन करायचा मला. नाही, जरा चुकलंच माझं. बरं एक काम करा आता, तुम्हाला काय जमीन पाहिजे का? 1-2 एकर विकू का तुमच्यासाठी मी? नाही, काय नको, मी करेल ॲडजस्ट कुठून तरी. आणि कुठेही ॲडजस्ट करायची गरज नाही, पैशाची व्यवस्था मी करतो. काय दाजी, आमच्या बहिणीसाठी आम्हाला थोडंफार तरी करू द्या. आणि उगीच कुणाला परक्याला मागण्यापेक्षा मी दिलेलं काय वाईट आहे का? किरकोळ गोष्टीवरनं तुम्ही भांडत बसताय. अहो तुम्ही फक्त सुखाने संसार करा, बाकी मी भक्कम आहे बहिणीसाठी माझ्या.
परत असली शंका मनात आणू सुद्धा नका तुम्ही. नाही नाही, आणि तेवढे दिले की मी माझे परत जशी होईन तशी तुमची देऊन टाकेन, म्हणजे ठेवणार नाही. मला माहिती आहे दाजी तुम्ही स्वाभिमानी आहे, पण आमच्या आपुलकीमुळे आम्ही मागणार सुद्धा नाही. तुम्हाला येतील तेव्हा द्या, नाही दिले तरी काय आमची हरकत नाही. एवढाचा किरकोळ विषय होता आणि तुम्ही बघा केवढं करून ठेवलं तू. बरं काय नाही, आता मस्त जेवण करून जा, जेवायला बनव. हा जाऊ बाई, ओ ताई जर बाहेर याव. काय ग, काय म्हणते? अहो हे झाडाचं तुम्ही काय करणार आहेत का नाही? 4 दिवस झाले तुम्हाला सांगून ते झाड तोडा माझ्या दारातलं म्हणून. अगं मी यांना सांगितलंय, यांना जरा काम आहे ना, ते म्हटले बरं बघतो 4 दिवसांनी करून टाकतो. अहो बघतो म्हणता म्हणता महिना लावलाय राव तुम्ही. तुम्हाला एक काम एकदा सांगितलेलं होत नाही का हो पटकन? अगं पण मग माणसाला काम असल्यावर काय करायचं ग? हा, तुला काय काय असलं? असतं नेहमीच? नेहमीच म्हणजे अहो तुम्हाला एक काम 4 वेळा सांगावं लागतं. ते गरज आहे का? त्याचा सगळा पाला पाचोळा माझ्या दारात पडतोय, फळं तुम्ही घेऊन जाता, मला काय फायदा तरी आहे का त्याचा? फळं घेऊन जातात तसं तू घेतच नाही काही. मला नाही सवय, मला नाही सवय. हा ती तुला नाही ना सवय. तुम्हालाच आहे. हा, 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 हा. त्याच्या वायली निघायचं आणि आपलं आपलं सेपरेट घ्या. ती सवय तुम्हाला, मला नाही बघा. बया बया बया, वायली निघायचं मी काढलं. अगं इतक्या वर्ष आम्ही सगळे एकत्र राहत होतो, तू आली आणि घर फोडलंस म्हणून तर वायली वायली झालीस. मी आले म्हणून घर नाही फुटलं. मग काय? मी आल्यानंतर तुम्हाला कमी भेटायला लागलं ना खायला, त्याच्यामुळे घर फुटलं. तुमच्यामुळे अगं काय सांगती, मग? तुझं तोंड चालतं ना असं चर्रा चर्रा, म्हणून तर वेगळे राहायला लागलं. माझं हा. तोंड खरं बोलतं, खरं. खरं तुमच्यासारखं बोल. भेटून नाही नेत. त्याच्यामुळे आत्या तुमच्यात नाही राहत, माझ्यात राहत्यात. कळलं ना? हा, लागलं खरं, सांगायला. तुझ्यात नाही राहत. हा. एवढं तुम्हाला हे होतं, मिरची लागते सांगितल्यावरती. मग करा काम, नीट काम करा. सासू तुमच्यात बी राहीन, काय गरज नव्हती वाईला निघायची. तुमच्यामुळेच झालंय सगळं. लई शहाणे आले करायच्या तू. नावाने शिमगा घर बघा स्वतःच. त्या आल्या का नुसतं खुरखुर करतात. बाई माझ्या पोराचं कसं कल्याण झालं, हिच्या नादी लागलं नसतं तरी चांगलं झालं असतं. आता कुणी काय सांगायचं करायचं त्यांना? माझ्या घराशी? ते झाड काढा माझ्या दारातलं. सांगितलंय तुला एकदा, मी सांगितलंय म्हणून. उद्यापासून ना त्या झाडाच्या फळांना हात नाही लावायचा. मी माझं बघन. जसं घर सेपरेट केलं ना तसं सगळं सेपरेट करा. कळलं ना? तुला ती सवयच आहे फोडायची. मला नाही हा, सवय अजून ते फोडायची, बी फोड. तुम्हालाच हा, आहे. राहू हा, द्या हा. तसंच. वहिनी आपले वर्गणी यात्रेची. हा देऊ ना. ओ ताई, ओ ताई, ताई पण आल्यात ना, घेतो वर्गणी. नाही देऊन टाका. काय माहिती काय लय धावपळ असती कामाची. हा, अहो वर्गणी न्यायला आलेत ना तुम्हाला. हा देऊन टाक, आपल्या दोघींचे देऊन टाक बर का. हा हा हा. हे सकाळीच देऊन गेले होते. हाय बघा बरोबर. किती आहे ती? 1000. आणि त्यांचे? अहो त्यांचे काय ना आमचे काय? 1000 दिले ना, आम्ही एकच आहे ना. त्यांचे सेपरेट कस काय? अहो घरागणिक 1000 रुपये आहेत. तुमचं एक घर आणि त्यांचं एक घर, दोघांचे 2000 झाले ना. असं कसं? त्यांचं घर काय ना आमचं घर काय? आम्ही एकच आहे ना. माझी सख्खी जाव आहे ती. अहो घर एकच आहे भाऊजी, मग? वेगळं वेगळं वय. अहो, काय सांगता तुम्ही? अहो अख्ख्या गावासमोर वेगळं झालंय. तुम्ही पटत का तुमचं कधी? भांडणं करीत आहे मारण्याची तुम्ही, आणि म्हणून तर आम्ही वेगळं करून दिलं. अहो आता घर म्हणल्यावर भांड्याला भांड लागणारच आहे भाऊ. एवढं काय तवा? आणि आमचं लय चांगलं पटतं दोघींचं. आम्ही आमची गोडीने वर्गणी दिली का नाही 1000 रुपये आमच्या घराची अख्ख्या. आणि यांचं भावाभावांचं लय प्रेम आहे एकमेकांवर. आमचं जावांचं आणि त्यांचं भावाभावांचं प्रेम. मग अहो चौकीतनं तर आम्हीच 3 वेळा आणल्यात बाहेर ती. आता ते एवढं तेवढं किरकोळ चालतं, सगळ्यांचंच असतं. त्याच्याकडे नसतं लक्ष द्यायचं. अहो लक्ष नाही द्यायचं, पण हे पटतंय का तुम्हाला? हा म्हणजे भांडता तुम्ही, वेगळं राहता, चुली 2 आहेत घराच्या, आणि वर्गणी द्यायची म्हणली की 2 भावांची 1 वर्गणी असती का? हे बघा आमचं तर असंच आहे. आता आम्ही एकत्र आहेत, आम्ही काही वेगळे नाहीत. आमचं एकच आहे. आमची लय गोडी आहे सगळ्यांची. अहो तुम्ही काहीच आमचं नाव खराब करताय. कुठं वेगवेगळे? आता सगळं एकच आलं की, भाऊ एकच, सगळे एकच. काय नाही, यांना पैसे जास्त लागत असते. नाही तर काय? 1000 दिल्यात आम्ही आता. बरं बाबा ठीक आहे. अख्खं गाव नावं ठेव दमलं, आणि तरी तुम्ही म्हणताय एक आहे अजून. लोक नावच ठेवतात, किती चांगलं असू द्या. लोकांचं तर कामच आहे नाव ठेव. नाही भांड्याला भांड लागतं, पण तुमची भांडी चिमली तरी पटाना अजून. अवघड आहे. असंच असते यांचं. मी देते तुला 500. हा, जाते काम करा. अरे किती वेळा फोन लावायचे रे तुला? अरे ते बाथरूमचं नळ गळतो तेवढं नीट करून दे ना. पैसे तर टायमाला घेतो तू, आणि का आम्हाला येत नाही? हे अक्षय, अरे काय आहे तुमचं? वर्गणी द्यायची का नाही? ठेवली तर घरी 1000 रुपये. 1000 रुपये ठेवतात का? हा
अरे तुमची 2 घरे, दोघं वेगवेगळे निघले तुम्ही, म्हणलं 2000 येते ना वर्गणी तुमची. काय राव, पटलं पाहिजे तुम्हाला. त्या बायांना पुढारी करून ठेवलंय तुम्ही, काही बोलत आम्ही गेलो. अरे अख्ख्या गावासमोर तुम्ही भांडणं केलाय, वेगळं निघलाय भाऊ भाऊ, आणि आता वर्गणी मागे आल्यावर म्हणता एकच घर आहे आमचं, वेगळं काहीच नाहीये. मी तर आता पैसे ठेवून गेलो, आता त्यांनी दिले नाहीत का तुम्हाला? पटलं पाहिजे तुम्हाला, काय बोलताय आणि काय करताय. अरे तुम्हाला आहे ना, नसन द्यायची ना वर्गणी तर तसं स्पष्ट सांगा बाबा, काय अडचण नाही. तुमच्या वर्गणी वाचून आमचा कार्यक्रम राहत नाही यात्रेचा. मग काय नाही, मी आणून देतो. काय आणून देतो आणि काय करतो. नाही ते एक काम करा, दिवस नका ना सरळ, आम्ही सांगता तरी येईन तिथं तुम्हाला वर्गणी द्यायची नाही म्हणून. वर्गणी तर द्यायची, दान धर्म तर करायचंय, आणि इथं मागाय गेलं की परत चिकटपणा करायचा. वायलं राहतंय तरी म्हणता एकत्र आहे आम्ही अजून. काय पटतंय तुम्हाला. अहो नाही त्याचं कॉक भरलायचंय निघानाच. हा म्हणलं एकत्रच बरे कुठं वेगवेगळे ते बस. हा 500 आहेत ना बरोबर. हा मग ते वर्गणी द्यायला आले ते किती दिले पैसे? 1000 रुपये. दोघांचे दिले ना 2,000. नाही एकत्रच दिली. आता कुठं वेगवेगळे द्यायचे, आपलं एकच घर आहे ना. अहो काय वहिनी, पटतं का तुम्हाला एकच घर म्हणायला? अख्ख्या गावाला माहिती आपलं एक घर आहे का 2 घर आहेत? हा अहो तुम्हाला नसन जमत तर द्यायला मग तसं सांगा ना, राहू ना मग एकत्र. तसं तर जमत नाही तुम्हाला, थोडा कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडता तुम्ही. कोणी काय द्यायला लागलं का म्हणता आमचे 2 घर आहेत, आणि द्यायच्या वेळेस आमचे एकच घरी सांगता का? अहो भावाचे आणि देवाचे आणि गावाचे पैसे कधी बुडवा नाही. तसं नाही. काय तसं नाही, पैसे ठेवून गेलतो ना मी. रोज कोणत्या ना कोणत्या कारण तर भांडतच असतं तुम्ही, आणि तुम्ही गावाला सांगता की नाही नाही आम्ही एकत्र आहे, आमचं काय नाही, आमचं पहिल्यापासून आहे. आता अख्ख्या गावाला माहिती आहे, अख्खं गाव होतं आपल्याला वेगळं करायला, 2 चुली करून द्यायला. तेव्हा नाही म्हणता आले की नाही नाही आम्ही एकत्र राहतो, आम्हाला नाही राहायचं वायली. तेव्हा बरं म्हणले नाही नाही आमचं आम्हाला द्या ना, आमचं आम्हाला द्या. मग आता द्यायच्या वेळेस तुम्हाला हे फुटलंय काय हाताला रगत पिती? दादांनी का पैसे ठेवले नव्हते का वहिनी? ठेवले होते. हे धरा तुमचे 500, मी आमचे 1000 दिले. आमच्या हातात मी देऊन टाकते आता. देऊन टाकता. मग मी काय म्हणतो, तुम्हाला राहायचंच असं नाही एकत्र, मग खरं राहा ना. मग देऊ ना, मग एक वर्गणी देऊन टाका ते पैसे. हा देऊन टाकते मी, जाऊन देऊन येते. ओ तुम्ही काय निर्णय घेतला? हो निर्णय घेतलाय की आता सध्या नको येते बाळ. अहो तुम्ही असं कसं करता, डायरेक्ट नाही कसं म्हणता? हो थोडं माझ्या बाजूने पण विचार करा ना. अगं थोडा माझ्या बाजून बी विचार कर. आता सध्या माझं कुठंच काही नाहीये, आणि त्या बाळाला कुठून सांभाळू मी? अहो पण कुठंच काही नाही, हे आयुष्यभर संपणार आहे का? आयुष्यभर आहेच आहे, किती करा कमीच पडणार आहे. अहो ऐका ना, एकदा बाळ झालं ना तर सगळं हॅपी होईल, आपल्यात वाद नाही व्हायचे, आपण सुखी राहू, तुम्ही पण काम करताल, आणि त्या बाळ समोर पाहिलं ना तुमचं पण सगळं टेन्शन सगळं दूर होईल. मला आधीच टेन्शन आलं या गोष्टींचं, ते पाहिल्यानंतर किती टेन्शन येईल मला. आणि ऐक माझं, मला डोक्याला टेन्शन देऊन मी नकोय म्हणतोय तर नकोय, बघू 3-4 वर्षानंतर. अहो आधीच लग्नाला 5 वर्ष झाल्यात, अजून 3-4 वर्षांनी काय? हो तुम्ही काय मुहूर्त काढलाय का 3-4 वर्षांनी पाहू? अजून अगं मला कुठेतरी स्टेबल होऊ दे, माझ्या पायावर मला स्वतः उभा राहू दे, मला काहीतरी करू दे. मी आत्ताच कुठं त्या बाळाला सांभाळत बसू, त्याच्याकडे बघत बसू? मला या गोष्टीत गुतायचं नाही, आणि नको येते मला. मी निर्णय पक्का घेतो. अहो ऐका ना माझं. अरे काय दोस्ता, हा तिकडं बसलोय आम्ही कट्ट्यावर, किती वेळ झालं म्हणलं आत्ताच येईन नंतर येईन, तू इथं बसलाय वय. अरे काय नाही, जरा डोक्यात विचार चालू होते जरा, त्याच्यामुळे बसलो होतो. त्या आईला आता विचार करायला लागला का आमचा जोडीदार? बरं आणि काय विचार? काय नाही, ते तुझ्या वहिनीला दिवस गेलेत, त्याचा जरा विचार करीत. अरे मग चांगली बातमी आहे की, ही अशी मस्करी करायची होती का आमची? हा तोंड पाडून दाखवायचं होतं? अरे काय
आनंदाने तू सगळ्यांना सांगायला पाहिजे बातमी. चल पार्टी करू मस्तपैकी. कसला आला याच्यात आनंद, आणि त्या गोष्टीसाठी मी तयार नाही रे अजून. मीच माझं स्टेबल नाही. ते पोरग कुठून जन्म घालायचं, कसं सांभाळायचं त्याला, कसं हे करायचं, नको आहे ते. अरे काय डोकं फिरले काय तुझं? हा नको आहे म्हणजे काय करायचं तुला नेमकं? स्टेबल नाही म्हणजे काय काय म्हणायचंय काय तुला? आता त्याचं शिक्षण, त्याचं त्याला सांभाळणं, त्याचं लग्न, ते कसं मी एवढं मॅनेज करणार? नाही होणार आहे माझ्याची. अरे कसं मॅनेज करणार म्हणजे? स्टेबल व्हायचं, सेटल व्हायचं, असल्या गोष्टी नको करू तू. अरे चांगली शेतीवाडी आहे तुला, 5-50 रुपये कमवतोय अशी नोकरी आहे, अजून काय पाहिजे तुला? तेवढं आहे. आणि माणूस आहे ना मरेपर्यंत कधी सेटल होत नाही. धडपडी आयुष्यभर चालूच राहती. किती कमवलं तरी आपल्याला कमीच पडतं, असा विचार नसतो करायचा. अरे अरे ही निसर्गाने दिलेली देणगी. तू बाप होणार आहे, वहिनी आई होणार आहेत. तुम्ही याचा आनंद साजरा केला पाहिजे, त्या आनंदाने स्वीकार केला पाहिजे. तर तुम्ही असल्या गोष्टी करत बसता होय? काहीतरी डोक्यात आणून बसतो तू. आणि हे वहिनींना पण बोलला का? बोललो होतो रागाच्या भरात, पण आता नाही. मी तिला जाऊन सांगतो की हा जा हा. आणि वहिनींना सांग, माफी माग त्यांची. आणि आनंदाची बातमी सगळ्यांदा दे घरात आधी. काय काहीतरी डोक्यात घेऊन बसतो तू. चल जा, काय अडचण आली तर आम्ही पैशा विषयाची, का काळजी नको करू. हा येतो. अगं ऐक ना, बोला ना. मी आपल्या बाळाच्या बाबतीत एक निर्णय घेतलाय. माहिती मला, राहू द्या. अगं मुलगा झाला ना त्याचं नाव रुद्र ठेव, आणि मुलगी झाली ना शिवकन्या. तुम्ही बाळासाठी तयार झाले? हो. खरंच? अगं देव, बघा नंतर पलटायचं नाही. अगं नाही, मी काय सांगतो, अगं देव प्रत्येकाला देत नाही, आणि ज्याला देतो त्याने घ्यायचं नाही. म्हणलं देवाचा अपमान होईल ना. आणि तू आई होणार, मी बाबा. किती मजा ना. मला खरंच विश्वास बसत नाही तुम्ही हा म्हणताय म्हणून. मी ना साखर आणते तुमचं तोंड गोड करायला. हे आवरलं का? किती राहिलंय? झालं सगळं. तो का बॅग तिकडे भरून ठेवली. हे माझं थोडस सामान राहिलं होतं, हे पण भरून झालं. मस्तपैकी 3-4 दिवस मज्जा करायची. लई दिवसानंतर एकतर फिरायला चालू. किती वेळा प्लॅन केला, दरवेळेस काहीतरी व्हायचं आणि कॅन्सल व्हायचं. आता ह्या वेळेस काहीच होणार नाही. आता तुझी बेची होते, आता घरी बसून तुलाही बोर होतंय, काम करून करून मलाही बोर होतंय. त्याच्यामुळे म्हणलं आज मस्तपैकी फिरून बिरून येऊ, मस्त 2-3-4 दिवस तिकडेच एन्जॉय करायचा. तुम्ही गाडीत आता डिझेल भरून ठेवा बरं का, नंतर जायचं सगळा मूड खराब होतो. त्या पंपावर लई मोठी लाईन असते. सगळी तयारी करून ठेवलेली आहे. आता फक्त बॅग टाकायच्या आणि लगेच निघायच्या. कधी? आता संध्याकाळीच निघायचंय ना? हम्म. नाही तर परत म्हणतात नाही आता जाऊ उद्या सकाळी. काय नाही. बरं मी सांगतो, आईला सांगितलंय का? नाही गाड्या, मी बरं लक्षातच जाते, नाही. मी सांगतो. हा तुम्ही सांगा आईला. मी सांगतो आईला, म्हणजे आई बी कधी नाही म्हणणार नाही. मग आईला सांगितलेलं बी बरं असतं. हा आईंना सांगा आणि त्यांना म्हणा, त्यांना काय लागत असेल ना तर मग आपण आताच गावातून आणून देऊ, नंतर त्या कुठे जातील. हा ठीक आहे, चालतं. सांगा सांगा. घ्या आवरून मग. हा झालंय माझं. आई, ए आई. हो खर भाऊ. काय नाही, आम्ही फिरायला चाललो होतो. हा हा तुला तर ताप आहे आई. हा रे, थंडी वाजते थोडी. अगं असं अंगावर नको काढतो, दवाखान्यात जाऊ आपण. अरे नाही जातो मी. किरण, ए किरण, अरे मला सांगायचं की. काय हो? अगं ऐक ना, हा आपण आपला प्लॅन कॅन्सल करू. जरा आईला दवाखान्यात न्यावं लागेल. बघ ना किती ताप आलाय. बर. हा हा असं अंगावर काढणं बरं नसतं आई. अरे होईल मी बरी, जातो. जा, ती नाराज झाली, जा तिला समजून सांग. अगं तसं नाही, मी तिला सांगून समजून. आणि असं ब्लड टेस्ट ते करावं लागतं. आता तुम्ही बघितलं कसले कसले आजार आले तर. नाही काय नाही, ते फिरणं आज ना उद्या होईल माझं. चल बरं आपण पहिले दवाखान्यात जाऊन येऊ. चल. काय झालं? का नाराज झाली एवढी? कुठं काय झालं? माहिती आहे ना का झाली? फिरायला नेलं नाही म्हणून ना. अहो मग दरवेळेस काहीतरी होतं. मी सगळी तयारी करते, दरवेळेस कॅन्सल होतं. ह्या वेळेस पण तसंच झालं. अगं मुद्दामून झालंय का? तू तर बघितलं ना आईचं किती दुखतंय, किती ताप आलता. मी नाही म्हणत आई मुद्दामून करते तो. अगं एवढा ताप आलाय, दवाखान्यात नेताना मी आई काय म्हणत होत्या माहितीये का? अरे नाही बाबा माझं होईल बरं, तुम्ही जा फिरून या, तुम्ही जा फिरून या. मग मला सांग, आईचं एवढं दुखतंय आणि दुखत असताना आपण तिकडे जाऊन फिरायचं हे योग्य आहे का?
बरं जाऊ दे. तुम्ही नेलं होतं का आईंना हॉस्पिटलला? नेलं काय नाही, थोडासा ताप आहे, होईल बरं 2-3 दिवसात. आता 7च चालू आहे ना. बरं बरं जाऊ द्या. मग आपण एक काम करू, आपण जेवायला जाऊ संध्याकाळी. हा, जेवायला जाऊ, नेक्स्ट टाइम नक्की फिरायला जाऊ. चालतंय, मी सांगतो आईला. हा सांग. हा.